खोटे गुन्हे दाखल करणाऱ्याच्या निषेधार्थ शिर्टीत कडकडीत बंद, मोर्चाद्वारे ग्रामस्थांचा संताप, निवेदनाद्वारे कारवाईची मागणी. शिर्टी तालुका शिरोळ येथे राजकीय स्वार्थापोटी गावातील प्रतिष्ठित व संविधानिक पद असलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून गावातील राजकीय, सामाजिक, धार्मिक यासह विविध क्षेत्रातील शांतता भंग करणाऱ्याच्या निषेधार्थ सोमवारी गाव कडकडीत बंद पाळत मोर्चा काढण्यात आला. तसेच खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर आणि जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना देण्यात आले. 2 दिवसापूर्वी शिरोळ पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अन्य अशा 8 जणांविरोधात कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसताना सुद्धा अॅट्रॉसिटी व मारहाण आणि विनयभंग असे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. गावातील प्रतिष्ठित आणि सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन काम करत असणाऱ्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण शिर्टी गावामधून संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत. खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ सोमवारी व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार आणि दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला. तसेच सकाळी ग्रामपंचायतीसमोर सर्व ग्रामस्थ आणि आबालवृद्धांसह महिला एकत्र आल्या. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. गेली 5 वर्ष रामदास भंडारे यांच्याकडून गावातील शांतता भंग करून जातीय तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्यावर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. पोलीस प्रशासनाने तात्काळ सखोल तपासणी करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या रामदास भंडारे यांच्यावर कठोर कारवाई करून न्याय द्यावा आणि विकृत प्रवृत्तीला आळा घालावा, अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. निखिल पाटील, सुभाष मगदूम, बाळासाहेब पाटील, नालसाब मुलानी सौ रुपाली माळी यांनी तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. शिर्टीमधील मोर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी शिरोळ येथे येऊन तहसीलदार अनिलकुमार हेळकर आणि पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले. खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेमुळे शिर्टी गावात तणावपूर्ण वातावरण बनले आहे. संतप्त गावकऱ्यांनी कारवाईची एकमुखी मागणी केली आहे. गावात शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, माजी सरपंच अनिता चौगले, भारती माळी, वृषाली पाटील, प्रकाश उदगावे, माजी सरपंच सागर पवार, विपुल कोगनोळे, सतीश चौगले, सूर्यकांत उदगावे, सूरज मुलानी, प्रमोद उदगावे, अशोक चौगले, धनाजी भोसले, राजगोंडा पाटील, बापूसो पाटील, रामगोंडा पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह गावातील आबालवृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK न्यूज शिरोळ.